आहे म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती त्यांच्या शिष्याला. एक मूर्तिकार असतो आणि तो एक दगड घेऊन एक गणपतीची मूर्ती तयार करीत असतो. तो कितीही ठोकितो, कितीही करतो, पण गणपतीच्या सोंडीचा काही आकार येत नाही. तेव्हा तो स्वामीला विचारतो, स्वामी काय करू आता? सलग 4 दिवस झालं मी ह्या मूर्तीला ठोकतोय, आकार देण्याचा प्रयत्न करतोय, पण आकाराचे आहे ना, काय करू? तेव्हा गुरुजी काय म्हणाले माहितीये का? हे बघ शिष्या, जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तरी यश भेटणार नाही. तो थोडा विचार करीत बसला. शिष्य म्हणाला, गुरु मी आतापर्यंत किती प्रयत्न केलाय तरी माझ्या प्रयत्नाला यशच भेटला नाहीये. तेव्हा गुरु काय म्हणाले, तू एकदा मन लावून प्रयत्न कर, तुझ्या प्रयत्नाला यश नाही भेटलं तर मला म्हण. शिष्याने परत 8 दिवस काय महिनाभर प्रयत्न केला, पण ती गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आणि इतकी छान दिसत होती. तेव्हा तो शिष्य गुरुला म्हणाला, गुरु धन्य आहे मी तुमचा. ती मूर्ती आहे का ती 20,000ला विकली. मी जर ते मन लावून काम केलं नसतं ना तर आज माझ्या यशाला काहीच किंमत मिळाली नसती. तेव्हा गुरु म्हणाले, जोपर्यंत प्रयत्न केला नाही तर तोपर्यंत यशाची आपल्याला वाटच दिसणार नाही. तेव्हा शिष्य म्हणाला, गुरु धन्य आहात तुम्ही की तुम्ही इतकी मस्त शिकवण आम्हाला देत आहात. खरंच म्हणजे गेल्या काही काळात आपल्या भूमीवर खूप सारे संत होऊन गेले आणि त्यांचे विचार सुद्धा असे छान होते की आता सुद्धा भासतात. दुसरा आहे राजमाता जिजाऊ. ना वाकणार ना झुकणार, ना वाकणार ना झुकणार, सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मारणार. हे स्वराज्य आहे. इथे आयाबाई यांची पूजा केली जाते. जा तुझ्या औरंगजेबाला सांग की महाराजांच्या रांगेने आम्ही परतलोय. अशा ह्या राजमाता जिजाऊ. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लखुबाई व वडिलांचे नाव लखुजी असे होते. एका आईला काय लागतो, तिचा पुत्र जन्माला यावा आणि काहीतरी स्वराज्यासाठी करावा, असं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होते. खरंच जन्माला आले आणि अख्खं स्वराज्य जिंकून घेतलं. खरंच अभिमान वाटतो ना शिवाजी महाराजांचा मला की त्यांनी अख्खं स्वराज्य घडवलं आणि त्यांना साथ होती माई भवानी आणि राजमाता जिजाऊंची. जिजाऊ माता शिवाजी महाराजांना राम, कृष्ण, अर्जुन यांच्या गोष्टी सांगत, कारण की त्यांनाही वाटत त्यांच्यासारखाच पुत्र माझा उद्या ज्या संकटात आहेत गावकरी ते त्यांना यश भेटून द्यावं. तेव्हा त्यामुळे त्यांनाही वाटत की माझा पुत्र काही ना काहीतरी स्वराज्यासाठी केलं पाहिजे. एखादा माणूस लढला तर त्याच्या मागे त्याचं नाव निघतं. एखादा माणूस लढला तर त्याच्या मागे त्याचं नाव निघतं. तसं शिवाजी महाराज आणि त्याच्या मावळ्याचं